ही सुरुवातीलाच आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या रमेश कदम यांना खूप मोठा दणका न्यायालयानं दिलाय। रमेश कदम यांची 135 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत। आमेर राणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आमेर, खूप महत्वाचा आदेश आहे हा न्यायालयाचा, काय सांगशील सविस्तर? नक्कीच मिलिंद, आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीच्या नेत्याचा आणखीन एक घोटाळा म्हणजे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जायचे रमेश कदम आणि त्यांच्या देखरेखीखाली हा संपूर्ण घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 40,000 जे खातेधारक होते त्यांच्या खात्यातनं बेहिशेबी आणि बेनामी चेक्स वठवले गेले, बेरळ चेक्स काढले गेले आणि त्यातनं खूप मोठा जवळपास 400 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप या संपूर्ण प्रकरणात आहे। याचा तपास देखील चालू आहे। मात्र या दरम्यान न्यायालयानं आता आदेश दिलेले आहेत की रमेश कदम यांची जी काही मालमत्ता आहे, ज्यात त्यांचे फ्लॅट्स असतील, त्यांच्या शेत जमिनी असतील, मुंबई औरंगाबाद इथली त्यांची स्थावर मालमत्ता असेल, त्यांचे बँक अकाउंट्स असतील, अशा एकूण ज्या ज्या नोंदी आहेत त्या सर्व त्यांची जी मालमत्ता आहे ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आणि त्यानुसार आता कारवाईला सुरुवात झाली आहे। आमेर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।